श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कधी कधी तुमचे मन नकारात्मकतेकडे वळते. काही कार्य असे सापडते जे तुम्हाला अशा नकारात्मक ऊर्जेने भरते जे तुमच्यासाठी नाही किंवा जे तुमच्यासाठी त्रासदायक असू शकते. म्हणूनच काही काळ विलंब झाला तरी चालेल, पण चांगले कार्य निवडा. ही रात्र संपण्या अगोदर हा संदेश ऐकून घे, कारण आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही घेऊन आलेला दिवस आहे. काही गोष्टींची तुला तक्रार आहे, तर काही गोष्टींमुळे तुला वादविवादात पडावे लागले आहे. तर आता काही वादविवाद नष्ट होणार आहेत. ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस तेच तुला मिळणार आहे. काही लोक तुझा कितीही विरोध करोत तरी आता तो विरोध शांत होणार आहे. कधी कधी लोक घाबरतात देवापाशी येण्यापासून किंवा देवाला काही मागण्यापासून, पण तू माझा प्रिय बाळ आहेस तेव्हा तुझ्या मनापर्यंत मी पोहोचलो आहे. तुझ्या अंतर्मनात मी तुला शक्ती प्रदान करतो आणि तुला उंचावतो. तुझ्यासाठी आशीर्वाद देखील पाठवतो. आज तुझ्यासाठी एक मोठा चमत्कार होणार आहे जो तू प्रत्यक्ष अनुभव करणार आहेस. ते स्वीकार कर जे तुझ्या दिशेने येत आहे. चांगले प्रयत्न करा. तुमच्या मनाला सकारात्मकतेने भरण्यासाठी परमेश्वराचे दैवी आशीर्वाद स्वीकार करा. माझ्या प्रिय बाळा, कदाचित हा संदेश तुला अतिशयोक्ती वाटणार नाही, कारण हे ऐकत असतानाच तुमच्यासाठी माझे कार्य दूरवर सुरू असेल, जे तुम्हाला अगदी पुढे नेण्यासाठी उपयुक्त आहे. जेव्हा तुम्ही देवाचे नामस्मरण करता, देवाजवळ येण्याचा प्रयत्न करता, तेव्हा मीही तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतो. कधी संदेशाच्या माध्यमातून तर कधी कुणाच्या मुखातून मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आजचा हा दिव्य पवित्र संदेश एकाग्र मनाने ऐकून घे. अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुम्हाला प्रदान करतो, कारण कधी कधी काही लोक तुमचा विरोध करत असतात आणि तुमच्या मागे अशा काही गोष्टी पाठवत असतात ज्यामुळे तुम्ही मागे राहावे किंवा ती नकारात्मक ऊर्जा नेहमीच तुम्ही धरून ठेवावी यासाठी प्रयत्न देखील करतात. पण आज मी तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून जागृत करू पाहतो. कधीकधी तुम्ही त्यांना आपले सर्वात जास्त हितचिंतक मानता, पण तेच लोक तुमचा विरोध करतात किंवा तुम्हाला अशा विरोधी दिशेने पाठवतात जिथे तुमचा वेळ, तुमचा पैसा आणि तुमचे नुकसान ठरलेले असते. म्हणूनच शांत राहा, मन एकाग्र करा, परमेश्वराचे ध्यान करा आणि तुम्हाला योग्य मार्ग सापडू लागेल. हे संदेश तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा देणारे आहे, पवित्रता देणारे आहे. तेव्हा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी या संदेशासोबत प्रवास करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही जर एकाग्र मनाने हे ऐकत असाल तर तुमच्यासाठी स्वर्गातील आशीर्वादांचा प्रवास अगदी सहज शक्य आहे. ते तुम्हाला मिळवणे अगदी शक्य आहे. पुढील काही मिनिटे तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारे, तुमचा ताण तणाव कमी करणारे आशीर्वाद, देवांकडून सकारात्मक विचार, आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या जीवनातील काही दिशा सकारात्मकतेकडे वळवण्यासाठी जे तुम्हाला हवे आहे, जे तुम्हाला आज अशक्य वाटते, ते देवांच्या आशीर्वादाने सहज शक्य होणार आहे. देव म्हणतात, हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुला कशाचीही कमतरता भासणार नाही. ते सत्य आहे. हम गया नहीं जिंदा है या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास देव तुम्हाला साथ देतो. देव तुम्हाला पुढे नेतो आणि तुमच्यासाठी सकारात्मकता पाठवतो. ती स्वीकार करा. हा संदेश शेवटपर्यंत पुढील काही मिनिटे ऐकत राहा. तुला याची जाणीव होईल की तू माझ्या जवळ आहेस. तू अक्कलकोटला येऊ शकला नाहीस,
पण तू जे काही नामस्मरण करत आहेस त्यामुळे तू माझ्या अगदी जवळ आहेस याचा भास तुला होईल. अगदी तू माझ्या मूर्तीसमोर बसला किंवा नाही तरी देखील तुझ्या मनातून तू जेव्हा मला हाका मारशील तेव्हा तेव्हा मी तुला काही स्पष्ट चिन्ह दाखवेल जे तुझ्यासाठी योग्य असतील, तुला पुढे नेणारे असतील. दैवी शक्ती आज तुम्हाला काही देऊ पाहत आहे. ती आहे स्वामींची दिव्य पवित्र शक्ती, जी तुम्हाला उंचावण्यासाठी, तुमच्या जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी, तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. प्रत्येक स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ लिहिणे आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामींचा धावा करता, देवाशी बोलू पाहता, तेव्हा अचानकपणे तुमच्या पुढे हे संदेश येऊ लागतात. कारण देव अप्रत्यक्षरित्या तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. ही संपूर्ण सृष्टी तुम्हाला देवाकडे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मला तुझी मदत करायची आहे. ती कशी, कुठून आणि कोणत्या प्रकारे तुझ्यापर्यंत येईल हे सांगता येत नाही. तेव्हा धीर ठेव, संयम ठेव, कारण आता तुझे आयुष्य बदलत आहे. एक नवीन वळण तुझ्यासाठी येत आहे, ज्यात तुमच्या कर्जाचा डोंगर कमी होईल, तुमचे अनाठायी खर्च वाचतील आणि तुम्ही अगदी सहजतेने पुढे जाऊ शकाल. मला तुझी मदत करायची आहे. तुला ती हवी असल्यास होय म्हण. माझी मदत लवकरच तुझ्यापर्यंत येऊन थांबेल. देव म्हणतात, बाळा, या सुंदर जीवनरूपी प्रवासात मी सतत तुझ्या सोबत आहे. तू त्या सर्व काही दिशांना जाऊ शकतोस जिथे तुला पोहोचायचे आहे. माझ्या प्रिय बाळा, कधीकधी तुझ्या कलागुणांना व्यक्त करण्यासाठी तुला कुणासमोर हात पसरावे लागणार नाहीत, तर आपोआप तू माझ्या आशीर्वादाने, चमत्काराने अशा ठिकाणी पोहोचवला जाशील जिथे तुझे योग्य धाडस आणि ते सर्व काही निर्णय कार्य करणार आहे आणि तुझ्या कलागुणांना वाव देखील मिळणार आहे. तुझ्या भाग्यात काही चमत्कार लिहत आहे, ते आनंदाने स्वीकार कर. अंधारातूनही तुझ्यासाठी मार्ग दिसू लागेल. तुला आता ती वाट दिसू लागेल, कारण मी ती तुला दाखवत आहे. बाळा, कधीकधी शक्तीपेक्षा युक्तीही कार्य करतात. कधीकधी तुम्ही तुमच्या प्रश्नांमध्ये इतके गुरफटलेले असता की मी तुमच्यासमोर उत्तर देऊनही तुम्हाला ते दिसत नाही. पण मी सांगतो की तुम्ही त्याकडे लक्ष पुरवावे आणि अधिक आशीर्वादित व्हावे. जर कधीकधी तुम्हाला असे वाटते की माझा वेळ इथे निरर्थक गेला आहे, तर तसे काही नाही. त्या ठिकाणाहून सुद्धा तुम्ही काहीतरी शिकले आहे. तुमच्या ते सोबत असेल, कारण त्यात देवाचा आशीर्वाद असेल. श्री स्वामी संदेश आपल्यासाठी रोज नवनवीन आदर्श दाखवणारे आणि तुम्हाला प्रेरणा देणारे संदेश पाठवत असते. जर तुम्हाला हे संदेश आवडत असतील, मनाला लोभणारे असतील किंवा तुम्हाला आवडणारे असतील, तर नक्कीच एक लाईक करा, एक सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करण्यास नक्कीच प्रस्तुत करा. त्यामुळे तुम्ही देखील पुण्याचे भागीदार व्हाल. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात, आनंदात ठेवोत आणि तुमच्या मुलाबाळांना सुखाने प्रगती, आनंदाने प्रगती आणि यशाने भरोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.